मेशोवरून मी 10 गोष्टी मागवल्या, तर त्याच्यातल्या माझ्या 8 गोष्टी कॅन्सल झाल्या आणि मला 2 गोष्टी रिसीव्ह झाल्या. कुठल्या त्या तुम्हाला पुढे कळेलच. सो आज आहे माझ्या 8 मंथ प्रेग्नन्सीचा डे 28. मला वाटतं मी लास्ट व्हिडिओ 24 डेचा टाकलेला होता. त्याच्यानंतर मी डायरेक्ट 28 डे होता तेव्हा टाकते, कारण की मध्यंतरी मला व्हिडिओ शूट करायला वेळच नाही मिळाला, रुटीन हे करायला. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ अपलोडच नाही करू शकले. त्याला कारण म्हणजे हे की माझं मॅटर्निटी शूट बाकी आहे, जे की तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी मी मागे खरेदी करायला पण गेली होती. बेबीजचे काही आम्हाला ड्रेस घ्यायचे होते, काही गोष्टी होत्या त्या घ्यायच्या होत्या. जसं की मला पार्लरवाली बुक करायची होती, त्यानंतर माझ्या गोष्टी होत्या वॅक्सिंग वगैरे, त्या गोष्टी करायच्या होत्या, आयब्रोज वगैरे. त्यानंतर मला मॅटर्निटी ड्रेसेससुद्धा रेंटने घ्यायचे होते, तेही माझा तपास चालू होता. तो हा सगळा 4 दिवसात धावपळ चालू होता. आणि जो मेन डे म्हणजे मॅटर्निटी शूटचा, तो पूर्ण दिवस गेला होता आमचा मॅटर्निटी शूटमध्ये. त्याच्यावरही लाँग व्हिडिओ लवकरच येईल. त्याआधी मी मॅटर्निटी शूटसाठी लागणाऱ्या गोष्टी काय खरेदी केल्या, म्हणजे बेबीचा ड्रेस कुठला घेतला कुठला नाही, त्याच्यावरही मी आधी व्हिडिओ टाकणार आहे. आणि त्यानंतर लवकरच आपला मॅटर्निटी शूटचा पण व्हिडिओ येईलच. आणि ज्या माझ्या 8 गोष्टी कॅन्सल झाल्या होत्या आणि 2 मला रिसीव्ह होणार होत्या, त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही आईस रोलर होती, जी की मला स्वस्तात पडलेली. 86 रुपयाला मला 3 पडलेले. सेल चालू होता तेव्हा, म्हणून मला वाटतं एवढं स्वस्तात पडलं असणार आहे. तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी लिंक देऊन देणार. आणि जे सेकंड पार्सल पण मला त्याच दिवशी रिसीव्ह झालं, ते म्हणजे हे फ्रीजच्या ट्रेवरती जे आपण कवर्स ठेवतो, शीट्स ठेवतो, त्या या शीट्स होत्या. आणि शीट्स पण खूप छान होत्या. मला 80 रुपयाला 4 अशा शीट्स मिळाल्या. आणि क्वालिटी पण छान होती, त्यांचा कलर वगैरे पण छान होता. आणि ह्या शीट्स मम्मीला आवडल्या. मम्मी म्हणे मला आवडल्या. सो मम्मीला म्हटलं राहू दे तुला, मी नंतर माझ्यासाठी मागवून घेईल. तुम्हाला याचीही लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये तेही सांगा, मी त्याचीही लिंक देऊन देईल. पण ते त्याच प्राईजमध्ये तुम्हाला आता भेटेल की नाही मला माहीत नाही, कारण की मी त्या सेलमध्ये घेतल्या होत्या. आणि आज होती कोजागिरी पौर्णिमा. सो छान खाली आम्ही गॅसवरती दूध उकळून घेतलं होतं. वरती टेरेसवर आलो. टेरेसवरती मम्मीने छान रांगोळी काढलेली, पूजा करून घेतलेली. आणि इथे दूध ठेवले होते चंद्राला दाखवण्यासाठी. पण चंद्राची इथे वेगळीच मस्ती चालू होती, काय माहीत नाही. आम्ही जवळजवळ 1.5 तास टेरेसवर थांबलो, पण चंद्र बाहेर यायचं काही नावच घेत नव्हतं. नुसती लफवाछप्पी चालू होती. 1 मिनटासाठी येत होता बाहेर आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं असाच लपून बसत होता. मग काही नाही, 1-1.5 तास आम्ही टेरेसवरती घालवले. जसा चंद्र दिसत होता तसा आम्ही हे करत होतो. सो अशी होती आमची कोजागिरी पौर्णिमा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.